नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण ट्रेंडिंग जी बाही आहे ना आता सध्या ते पाहणार आहोत. त्यासाठी हे मी साडीच्या पिसाचं कापड राहिलेले आहे. ऑर्गॅन्झाची पार्टीवेअर साडी आहे. बघा अशी 4 पदरी आपल्याला आधी घडी घालून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या दोन्ही ज्या बाह्या आहेत या एक सोबत निघणार आहेत. अशा प्रकारे 4 पदरी घडी घालून घेतल्यावर आपले जे आडवे माप आहे हे 13 इंच मी घेतलेले आहे. उभे माप आपल्याला 7.5 इंच घ्यायचे आहे. एका साईडने 7.5 इंच आणि एका साईडने आपल्याला 4 इंच घ्यायचे आहे. आणि हे बघा असं मी जसा टेप ठेवलेला आहे ना, असा टेप ठेवून आपल्याला म्हणजे रेष मारायची आहे. टेप न ठेवता तुम्ही पट्टीने मारली तरी चालेल किंवा डायरेक्ट कट केले तरी चालते. पण व्यवस्थित आपण कट करताना एक काळजी घ्यायची आहे की आपले कापड जे आहे हे हलले नाही पाहिजे. ऑर्गॅन्झाची पार्टीवेअर साडी असल्यामुळे ऑर्गॅन्झाचे कापड हे खूपच सटकते. त्यामुळे व्यवस्थित आणि हळू पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे. खूपच सध्या ही जी बाह्य डिझाईन आहे ना, ही सध्या खूपच ट्रेंडिंगला आहे. जिथे जावं किंवा जिथे यात्रेला मी यात्रेला गेले होते एक दिवस, तर बऱ्याचपैकी बायांच्या ब्लाऊजला याच बाह्या होत्या. अशा प्रकारे आपण आता कट करून घेतलेले आहे आणि आपल्या दोन्ही बाजूच्या ज्या बाह्या आहेत ह्या कट करून झालेल्या आहेत. वरची जी साईड आहे ज्या साईडने आपण 4 इंच घेतले होते त्या साईडचा मी मध्य काढून घेतला. एक बाही मी तुम्हाला शिवून दाखवते. अशा प्रकारे खालची जी मोठी साईड आहे ना, ती आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे. खालची म्हणजे ज्या साईडने आपण 7 इंच घेतले होते ना, ती साईड आहे ही. तर अशा प्रकारे आपल्याला खाली ही लेस लावून घ्यायची आहे. लेस लावण्यासाठी मी सिंगल फूट लावून घेते. सिंगल फूट लावल्याने लेस ही आपल्याला एकदम फिनिशिंगमध्ये आणि छान लावता येते. इकडे तिकडे मण्यांवर सिंगल फूट जो आहे आपला हा जात नाही आणि मणी फुटत देखील नाहीत. आणि एकदम एका कडेने आपल्याला ही जी लेस आहे ही लावता येते बरोबर. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपल्याला ही लेस लावता येते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय. हे बघा मी थोडेसे जे पाईप होते ते काढलेले आहेत आणि एक सिंगल दोरा असा घेऊन तिथे मी आता गाठ मारून घेणार आहे, जेणेकरून आपली जी लेस आहे त्या लेसचे मणी निघू नयेत. ते खूप विचित्र दिसतं पुन्हा मणी हळूहळू निघत आल्यावर आणि कस्टमरला कळतही नाही की तिथे आपण अशी गाठ मारावी अगर काय करावे जेणेकरून मणी त्यामुळे मी जर मला अशी लेस जर लावायला आली तर मी दोन्ही साईडने अशाच पद्धतीने गाठ मारते. परत आता डबल फूट लावून घेतला. बघा खालच्या साईडने आपल्याला वरच्या साईडला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत, चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. मी चुन्या टाकताना बऱ्यापैकी सुईचा याचा वापर करते, जेणेकरून आपल्या ज्या चुन्या आहेत त्या एकसारख्या छान येतात. म्हणजे मला यानेच जमतात. तुम्हाला ज्याने जमत असतील त्याने तुम्ही करू शकताय. हे बघा दुसऱ्या साईडच्याही चुन्या मी अशाच पद्धतीने टाकते आहे. दोन्ही साईडच्या आपल्या चुन्या आता टाकून झालेल्या आहे. ह्या चुन्या एकाच बाजूने आल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आपले तयार झाले. आता ही जी दुसरी बाही आहे ही आपली रेग्युलर आपण जशी जॉईंट करतो ना बाही ब्लाऊजला नॉर्मल बाही शिवताना त्या पद्धतीने शिवून घेतलेली आहे. मध्य काढून मध्यच्या एका साईडला 5 इंच आणि दुसऱ्या साईडला देखील 5 इंचच घेतलेले आहे. बघा ज्या साईडने आपण प्लेट्स टाकल्या होत्या ना त्या प्लेट्स आपल्याला त्या 5 इंचाच्या बरोबर पुढे ठेवून टिप मारून घ्यायची आहे. आणि मध्ये जे आपलं कापड शिल्लक राहत आहे ना
बाहीचा मध्य आणि याचा मध्य आपण जो काढला होता तो एकमेकांवर ठेवून तुम्ही तिथे पिन लावली तरी चालते. म्हणजे शिल्लक राहिलेले कापड असते ना मध्ये, त्यामध्ये शिल्लक राहिलेल्या कापडाच्या देखील आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपली ही बाही आता तयार झालेली आहे. ही बाही आपण ब्लाऊजला लावून घेऊ शकता. सेम आपण जसं मध्य काढून मध्यपासून लावतो त्याच पद्धतीने आपल्याला लावायची आहे.